लाल भोपळ्याचे बरेचसे प्रकार आपण बनवतच असतो आणि खातच असतो। त्यातलाच एक प्रकार म्हणजे भोपळ्याच्या घाऱ्या। तर ह्या घाऱ्या 7 ते 8 दिवस टिकतात, खराब होत नाही, कुरकुरीत आणि क्रिस्पी ह्या घाऱ्या बनून तयार होतात। तळून जरी बनवल्या असल्या तरी सुद्धा तेलकट बनत नाही। त्यामुळे लाल भोपळा तर आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहेतच आणि लहान मुलांना बाहेरचं खाऊ देण्यापेक्षा घरीच बनवलेल्या ह्या पौष्टिक आपण लाल भोपळ्याच्या घाऱ्या नक्कीच देऊ शकतो। घाऱ्या बनवताना भरपूर अशा बारीकसारीक टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहे। अजिबात तुमच्या घाऱ्या मऊ पडणार नाही, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि ह्याचा क्रिस्प बघा। ह्याच्या आवाजावरून तुम्हाला कळेल की ह्या किती कुरकुरीत आणि क्रिस्पी ह्या घाऱ्या आहेत। इथे बघा ह्या टम्म अशा फुगलेल्या आहेत, एक सुद्धा घारी अशी मऊ पडलेली नाही आहेत। खूप पौष्टिक आणि खूपच जास्त टेस्टी ह्या घाऱ्या लागतात। तर सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून ह्या लाल भोपळ्याच्या घाऱ्या एकदा नक्की बनवून बघा आणि ह्या एकदम टेस्टी आणि झटपट बनणाऱ्या घाऱ्या आपण आता पटापट बनवायला घेऊयात। तर इथे मी अर्धा किलो एवढा हा लाल भोपळा घेतलाय। तर भोपळा आहे ना थोडासा म्हणजे 1-2 दिवस जुना आहे हा, त्यामुळे थोडासा सुकल्यासारखं वाटत असेल तुम्हाला। तर ह्याची जी पाठ आहे ना म्हणजे साल आपण काढून घ्यायची आहे आणि ह्याचे छोटे छोटे काप असे करून घ्यायचे। तर हे कुकरच्या डब्यामध्ये मी हे भोपळ्याचे सगळे काप ठेवले। त्यानंतर कुकरच्या तळाला मी इथं पाणी घातलंय आणि लक्षात घ्या इथं कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाहीये। तुम्ही बघू शकता, हा बघा नुसते सुखे काप मी ह्याच्यामध्ये लाल भोपळ्याचे ठेवले आहेत आणि त्याच्यावरून झाकण सुद्धा ठेवलं जेणेकरून त्या डब्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून। त्यानंतर आता कुकरचं झाकण लावायचं आहे आपल्याला आणि कुकरच्या 3 शिट्या आपल्याला करून घ्या। आणि आता आपला कुकर झालेला आहे। आता इथे बघा मी हा भोपळा बघा शिजलेला आहे आणि बघा तुम्ही डब्यामध्ये अजिबात पाणी आहे नाही। आपल्याला ह्या डब्यामध्ये पाणी नको, भोपळ्यामध्ये जर पाणी राहिलं ना तर आपला जे पीठ भिजवताना आहे ना ते खूप सैल होईल आणि त्याच्या घाऱ्या व्यवस्थित बनणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा भोपळा उकळून घेताना त्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही। आणि आता जेवढा आपण भोपळा घेतला तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे, वजनाने नाही तर एखाद्या वाटीने वगैरे मोजून घ्यायचं तुम्ही। जर वाटीभर आपला भोपळा असेल तर वाटीभरच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। इथे मी अंदाजेच घेतला, पण तुम्हाला जर परफेक्ट प्रमाणामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही भोपळा एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा आणि त्याच वाटीने तेवढाच बारीक चिरलेला गूळ आपल्याला घ्यायचा आहे। बारीक चिरलेला गूळ याच्यासाठी की तो पटकन त्या भोपळ्यामध्ये मिक्स होतो, त्यामुळे बारीक चिरलेलाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपण आता इथे घारीसाठी पीठ भिजवून घेणार आहोत। तर इथे मी मोठ्या वाटीभर एवढं गव्हाचं पीठ घेतलं, त्यानंतर पाव वाटी एवढं बेसन पीठ घेतलं आणि पाव वाटी एवढाच मी रवा घेतला आहे। त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा एवढं आपल्याला जायफळीचं पावडर घालायचं आहे, पाव चमचा एवढंच आपल्याला वेलचीचं पावडर घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। त्यानंतर सगळे सुखे जिन्नस आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत। हे सगळे मिक्स करून झालं की आपल्याला इथे मी भाजीच्या चमच्याने 2 चमचे एवढं कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन ह्या पिठामध्ये घातलं। त्यानंतर आता हे गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं। चमच्याने मिक्स करून झालं की आपण हाताने याला चोळून घ्यायचं जेणेकरून सगळ्या पिठाच्या कणाला तेलाचं मोहन लागेल, त्यामुळे काय होईल आपल्या एकूण एक पुऱ्या टम्म फुगतील। त्यानंतर आता भोपळा आणि गूळ छान मिक्स झालेला आहे, तर आपल्याला सगळं ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला वरचं पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। तुम्ही पीठ मळण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करू नका, कारण गुळाचं पाणी सुटतं जेव्हा आपण गूळ भोपळ्यामध्ये मिक्स करतो ना तर त्या गुळाला पाणी सुटतं। इथे मला पीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी आणखी त्यामध्ये अर्धी वाटी एवढं गव्हाचं पीठ मिक्स केलं होतं। आणि हे पीठ भिजवताना लक्षात ठेवा की आपल्याला चपातीच्या पिठापेक्षाही हे थोडंसं घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर मी त्याला 15-20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं होतं, कारण की आपण ह्याच्यामध्ये रवा टाकला आहे तर तो रवा छान पाणी पितो, त्यामुळे ह्याला थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवणे खूप जरुरी आहे। त्यानंतर मी ह्याच्यावरती थोडंसं तेल घातलं होतं 1-2 थेंब आणि परत पीठ छान असं मळून घेतलं। आता जेवढ्या घाऱ्या लाटायच्या आहेत ना तेवढ्या घाऱ्यांसाठी मी इथे गोळे बनवून घेणार आहे, जेणेकरून घाऱ्या पटकन लाटायला सोपं जातं। आणि आता इथे एक गोळा घ्यायचा, पिठामध्ये बुडवून किंवा तेलाचं बोट घेऊन सुद्धा तुम्ही ह्या घाऱ्या लाटू शकता। आणि आता आपल्याला मीडियम जाडीची ही याची पुरी अशी लाटून घ्यायची आहे। खूप जास्त जाडी नको की खूप जास्त पातळ सुद्धा नको। इथे बघू शकता तुम्ही ह्या घारीची जाडी बघा तुम्ही, एवढ्या जाडीची आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर आता ह्याच्यावरती आपल्याला तीळ पसरवायचे आहेत। तीळ एका बाजूने लावायचे, त्यावरती 1-2दा असं हलकंसं लाटणं फिरवायचं। दुसऱ्या बाजूने सुद्धा ही पुरी पलटवून दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहेत। असे करून दोन्ही बाजूने तुम्ही छान ह्या घारीला तीळ लावून घ्यायचे।
तीळ नसेल तर तिळाऐवजी तुम्ही खसखससुद्धा लावून घेऊ शकता. खसखसही नसेल तर तुम्ही काळे तीळसुद्धा लावून घेऊ शकता किंवा सफेद तीळसुद्धा लावून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला आता तळताना सोपं जावं म्हणून आपण आधीच 5-6 पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला ही पुरी टाकायची आहे. गॅससुद्धा घारी तळताना मीडियमच ठेवायचा आपल्याला, जेणेकरून आपली घारी छान मस्त मंद आचेवर तळल्या जाते. आणि घारी तळताना आपल्याला घारी तेलामध्ये टाकल्यानंतर एका हाताने तेल उडवत आपल्याला ही घारी तळायची आहे. चमच्याने कंटिन्यू आपल्याला घारीवरती तेल उडवायचं आहे आणि एका बाजूने तळून झालं की त्यानंतर पलटी करून आपल्याला दुसरी बाजू तळायची आहे. तुम्ही असं तेल उडवून घारी तळली ना की तुमची एकूण एक पुरी छान टम्मच्या टम्म फुगते. आणि आता ह्याच्यामध्ये आपण गुळाचा वापर केला आहे, त्याच्यामुळे ह्याचा रंग आहे ना थोडासा लवकर डार्क होतो. त्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळ तळायची नाही आहे. छान मस्त तळून झाली, टम्म फुगली, त्याचा रंग छान असा गोल्डन ब्राउनिश आला की आपण ही घारी तेलामधून काढून घ्यायची आहेत. ही पहिली घारी बघा तळून झाली. आता इथे मी दुसरी घारीसुद्धा तेलामध्ये टाकली. दुसरी घारीसुद्धा तशीच तेल उडवत मी तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता दुसरी घारीसुद्धा टम्मच्या टम्म फुगते. अशा पद्धतीने तेल उडवत आपण घारी तळून घेतली ना की काय होते, पूर्ण म्हणजे सेम आचेवरती घारी तळल्या जाते. त्यामुळं त्याला सारखं टेम्परेचरमध्ये तळल्यामुळं सगळी घारी छान मस्त टम्म फुगते. ही बघा दुसरी घारीसुद्धा आपली टम्म फुगून तयार आहेत. आणि ह्याला थोडंसं मस्त असं थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत तेलामध्ये राहू द्यायची, त्यानंतरच तेलातून काढून घ्यायची. इथे बघा पहिली घारी अजूनसुद्धा मऊ पडलेली नाही आहे आणि ही दुसरी घारीसुद्धा तळली. त्यानंतर आता ही बघा ही तिसरी घारीसुद्धा टम्म फुगूनच आहे. एक नाही दोन नाही, एकूण एक घाऱ्या टम्मच्या टम्म फुगतात. आणि बघा तळल्यानंतरसुद्धा 1-1.5 तासापर्यंत ह्या मऊ पडत नाही, ह्याचा फुगा जशाला तसाच राहतो. ह्या बघा सगळ्याच्या सगळ्या घाऱ्या मी इथं काढल्यात. ह्या बघू शकता तुम्ही, ही घारी बघा याच्यावर मी बोटाने दाबत आहे तरीसुद्धा ह्याचा फुगा काय कमी होत नाही. हा फुगा जशाला तसा राहतोय. आणि बघू शकता तुम्ही तेलकटसुद्धा ही झालेली नाही आहे. याच्यावरती बघा तुम्हाला पलटी करून सुद्धा दाखवते. ही बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा ही अशी थोडीशी कोरडीच वाटत आहे, खूप जास्त तेलकट आहे नाही. याला काही तेल खूप पीत नाही ह्या घाऱ्या. आणि ह्याच्या आवाजावरून तुम्हाला समजेलच की ही घारी किती क्रिस्पी झाली आहे. अशा मुलांना बाहेरचं खाऊ देण्यापेक्षा तुम्ही घरीच लाल भोपळ्याच्या ह्या पौष्टिक अशा घाऱ्या नक्की बनवून द्या. आणि ही बघा काय सुंदर आणि जबरदस्त टेस्टी ही घारी झालेली आहे आपली. तर व्हिडिओमध्ये जर थोडं जरी काय आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअरसुद्धा करा. तोपर्यंत बाय.